नमस्कार, राम राम. पुरे शाळा चालल्या आणि इतका उशीर काऊन केला? हा, पप्पा गेले का मुंबईला? कधी? रात्री गेले. कोण कोण गेलं? असं का? बरं. राम राम मित्रांनो, हे बघा आमच्या शेताचा रस्ता आहे आणि बघा मुली आता आमच्या बाजूच्या आहेत, शाळेमध्ये चाललेल्या आहेत, जिल्हा परिषदमध्ये. तर शेतकऱ्याच्या मुली आहेत मित्रांनो. बघा अशा पावसा पाण्यामध्ये पण त्यांना जवळपास 1 किलोमीटर अंतर रोडवर जावं लागतं आणि रोडवरून परत 2.5 किलोमीटर म्हणजे 2 किलोमीटर म्हणजे असं 3 किलोमीटर अंतर पायी जातात गावाकडं शाळा शिकण्यासाठी. हे बघा असा ओढा आहे. या ओढ्याला एकच वेळ पाणी गेलं मित्रांनो. आता आज वातावरण खूप खराब आहे आणि आपल्याला आज बघू आता पोलन जमतं का नाही. तर असा रस्ता आहे मित्रांनो शेताकडे जाण्याचा. हे माल जमलेत मस्त, पण पाऊस आता सुरू झालेला आहे. म्हणजे आज सकाळपासून पाऊस चालू होता, तशी उघडला आणि चाललो आम्ही शेतामध्ये. हे बघा पावसामुळं आता बैलांची अडचण, चाऱ्या पाण्याची. त्या झाडग्यामध्ये असे बाहेर बांधावं लागतात बैल धरून. हे आमच्या शेजारीचं अशी अशा वल्ल्या याच्यामध्ये असं करावं लागते. बैल आता कशी मस्त. तर मित्रांनो, हे असं शेतामध्ये जाण्याचा रस्ता आहे. पुढे शेवटपर्यंत बघा, तुम्हाला शेत दाखवतो. मित्रांनो, आपल्या शेडवरती आता मी आलेलो आहे. हे बघा आपलं शेत, आपला मोती पोळ्या खातोय. आता टाकले त्याला. त्याच्यानंतर हा प्लॉट आहे आपला सरकीचा पोलनचा. हे जे फुलं चमकत आहे तुम्हाला, हा भेंडीचा प्लॉट आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस चालू आहे. पण आता हे प्लॉटचं आपल्याला भेंडीचं पोलन करणं, आपलं सरकीचं पोलन करणं गरजेचं आहे. बघू आता वेळ जर भेटला, नाही जर पाऊस आला तर करू. आणि हे बघा असं भेंडीचं प्लॉट आहे. हे बघा अशी भेंडी आहे. भेंडीचा प्लॉटचं सर्व संपलेली आहे, त्याच्यामुळे आता याला डायरेक्ट कट करून विषय संपून टाकणार याचा. ही अशी भेंडी आहे मित्रांनो. कसा आहे प्लॉट? हा सरकीचा प्लॉट आहे, सीडच्या पोलमचं सरकी म्हणता येतं आमच्याकडं. तर अशा पद्धतीनं आपलं शेत आहे मित्रांनो. हे बघा इकडे एक घर आहे शेतातलं. आणि आता चला लागूया तयारीला. आपल्या शेळ्या बाहेर काढायच्या राहिलेल्या आहेत, शेळ्या बाहेर काढू. कारण की आता बराच वेळ झाला, आम्हाला उशीर झाला, त्याच्यामुळं शेळ्यांना बाहेर काढून झाडझूड वगैरे करू, त्यांना खुराक वगैरे चालू. हे बघा असे आपले मेंबर आहेत शेळ्या, बघू शकता तुम्ही. असं आहे मित्रांनो आपल्या शेतातलं. आणि फुलं दाखवतो तुम्हाला नंतर. मित्रांनो, गणेशोत्सव सुरू झाला आणि पावसाचं वातावरण सुरू झालं. तोडकर साहेबांनी सांगितलंच होतं गणेशोत्सवामध्ये पाऊस चालू राहणार आहे, त्याप्रमाणे पाऊस चालू आहे. आज पोलन करायचं होतं, पण काय पोलन नाही जमत आज. आता सकाळपासून पाऊस चालू आहे. थोडं सकाळी कमी झाला होता, पण आता परत चालू झालेला आहे, बराच वेळ झाला. बघू आता जर वेळ जर भेटला दुपारून उघडलं तर पोलन करू आपण. पावडर काढून ठेवलेलं आहे. पावडर दाखवतो मी तुम्हाला कसं. पावडर म्हणजे काळ्या काढून ठेवलेलं आहे. पावडर आता नंतर पावडर करावं लागत त्याचं. हे बघा असे काळे असते. आता हे चुन्याच्या डब्यामध्ये याचं पावडर काढून भरायचं आणि नंतर
सरकीच्या फुलाला ते वातीला लावावं लागतं असतं. अशा पद्धतीनं त्याचं पोलन करावं लागत असतं मित्रांनो. बघू आता जसा वेळ भेटेल तसं. तर बसलो मित्रांनो आता निवांत शेतामध्ये, काही काम चालत नाही. तर यांचं चाललं काम. आता महालक्ष्म्या येणार आहेत, आगमन होणार आहे 2 दिवसांनी. आज शुक्रवार आहे. तर काय चालू आहे हे बघा, इकडं दाखव ना. हे बघा वाती करणं चालू आहे महालक्ष्मीसाठी. किती केलं हे बघा. हे कापूस आहे आणि अशा पाऊस चालू असल्यामुळं आता हे काम चालू आहे. शेतकऱ्याचं काही ना काही काम चालू असतंच, बरोबर आहे की नाही. हे बघा इकडं दाखव, किती केलं हे बघा. आता महालक्ष्मी रविवारी महालक्ष्म्यांचं आपल्या घरी आगमन होणार आहेत. गौरी ज्येष्ठ गौरींचं आहे ना. तर त्याच्यासाठी तयारी चालू आहे मित्रांनो. पण पोलनमुळं जोडीदाराला सोबतच आणावं लागतं सकाळी, कारण पोलन एकल्याचं काम नाही आहे, याला दोघं लागत आहेत. कारण की फुलं पण आता 5-7, एका झाडाला 5-6-7, काही झाडांना 10 पण आहेत. इतकं पोलनचा ग्रोथ वाढलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये जास्त फुलं येतात आणि त्याच्यामुळं एकाला नाही रेटत एक जणाला, त्याच्यामुळं दोघांना पण करावं लागतं. ते आता टाईम हा ना, 2-4 जण तर लागतंच समजा आता इथून समोर. कारण जसं जसं भर वाढन तसं तसं आता याचं गणपतीच्या पिरियडमध्ये जास्त भर वाढतोय गणपती उत्सवामध्ये. तर आता 1-2 दिवसांना अजून उद्यापासूनच समजा 3-4 जण लागणार आहेत. दिवसभर जात आहे आम्हाला, कारण की आपली कपाशी पण 1 नंबर आहे मित्रांनो. कापूस चांगला असल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त त्याला फुलं येत आहेत आणि ते फुलाचं पोलन आपल्याला चांगल्यापैकी करून त्याच्यापासून चांगल्यापैकी उत्पन्न भेटू शकतं. कारण की गेल्या वर्षी आपण मित्रांनो 15 गुंठे पोलनची सरकीचं लागवड केली होती कापसाची. तर आपल्याला तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये 2.25 क्विंटल कापूस हा मादीचा झाला होता. नाराचा 2 क्विंटल झाला होता. नाराचा कापूस हा जो आपला कापूस आहे समजा खाजगी त्या भावानं जातोय आणि मादीच्या कापसाला सीडच्या याला प्रत्येकी 30,000 रुपये क्विंटल या भावानं आपल्याला दर भेटला होता. गेल्या वर्षी 32,000 रुपये म्हणले होते ते, पण 30,000 रुपयानं दिला होता. तर आपल्याला 68,000 रुपये 15 गुंठ्यामध्ये 68 ते आणि 14,000 रुपये म्हणजे जवळपास 82,000 रुपयाचं 15 गुंठ्यामधील आपलं उत्पन्न गेल्या वर्षीचं झालं होतं मित्रांनो. त्याच्यामुळं हे जे आहे कमी शेतकऱ्यांसाठी पोलन हा चांगला सोर्स आहे. शेतकऱ्यांसाठी चांगलं म्हणजे इन्कम आहे. कारण की आपल्याकडे जर 1-2 एकर शेती असेल तर आपण एक प्लॉट तरी पोलनचं घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो. कारण की विचार करा मित्रांनो, आपला जो कापूस आहे समजा आता खाजगी, याचा भाव आपल्याला 7 ते 8 हजारापर्यंत, 8,000 तर नव्हताच, गेल्या वर्षी 7,000पर्यंतच कापसाचा भाव भेटला होता. त्याच्यामुळं असा जर व्यवसाय आपण जर शेतीला जोड व्यवसाय म्हणा किंवा असं जर हमी भावाचं आपल्याला जर पीक भेटत असलं तर, आणि हे जर पीक आपण लागवड करून चांगल्यापैकी मेहनत करून जर याच्यामधून इन्कम घेतली तर आपल्याला शेती चांगल्यापैकी परवडू शकते मित्रांनो. शेती परवडत नाही असा विषय नाही. शेती आपण जर विचाराना आणि चांगल्या पद्धतीनं जर शेती केली तर शेती पण परवडते. शेती परवडत नाही असा याच्यामधला भाग नाही. शेती ना परवडण्याचा भाग फक्त एकच, आपल्या शेतीमालाला भाव भेटत नाही व्यवस्थित, त्यामुळं आपल्याला शेती परवडत नाही हा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण जर असे प्लॉट जर घेतले, सीड्सचे प्लॉट जर घेतले, याच्यात खरोखर मेहनत आहे मित्रांनो. झडगं पाणी पाऊस असू द्या काही असू द्या, गुडघे इतकेले पायी जातात तरी पण पोलन करावं लागतं, तेव्हा आपल्याला हा भाव भेटतो. आज आपल्याला एवढं इन्कम 15 गुंठ्यामधून आपण 70,000 ते 80,000 रुपये इन्कम घेऊ शकतो. जर तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर 15-20 गुंठे तुम्ही जर अशी लागवड केली, असं जर नियोजन केलं तर तुम्हाला याच्यामधून लाख रुपये पण तुम्ही मिळवू शकता.
1 एकरमधून मला जवळपास गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मी तुम्हाला याच्यामधील थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आज पाऊस चालूच आहे, त्याच्यामुळं आज पोलन काही शक्य होईल म्हणून असं काही शक्य नाही आहे. पण बघू, जर पोलन करायची वेळेस तुम्हाला परत व्हिडिओ टाकू कसं पोलन करतायत. नंतर दुसरं उद्या आपण व्हिडिओ स्पेशल पोलनचा तुम्हाला दाखवू, त्याच्यामध्ये कसं पोलन करतायत, कशा कळ्या हे करावं लागतं, सगळा A to Z व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.